महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आली तेव्हापासून शेतकऱ्यांचे हाल होत आहे। या वर्षी पूर परिस्थिती निर्माण झाली, त्यानंतर शेतकऱ्यांच्या धान्याला मावा तुडतुडा लागल्याने हाताशी आलेला पीक पूर्णतः नष्ट झाला आहे। या सरकारने शेतकऱ्यांना आर्थिक मदत देऊ असे आश्वासन दिले, तर दुसरीकडे दिवाळी तोंडावर आली असली तरी जिल्ह्यात बऱ्याच ठिकाणी धान्य खरेदी केंद्र सुरू झाले नाही। गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुका हा आदिवासी नक्षलग्रस्त तालुका असून सुद्धा या ठिकाणी आदिवासी विकास महामंडळाच्या माध्यमातून एकही धान्य खरेदी केंद्र सुरू झाले नाही, तर काही दिवसांवर दिवाळी येऊन ठेपली असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात होणार असून शासनाने लवकरात लवकर धान्य खरेदी केंद्र सुरू करावे या मागणीला घेऊन आज भाजपच्या वतीने उपविभागीय कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता। गोंदिया प्रतिनिधी अर्शद शेख। भारतीय जनता पार्टी तालुका देवरीच्या वतीने शेतकऱ्यांचा ठळक मोर्चा निवेदनाच्या स्वरूपामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा नियम न मोडता आज तहसील कार्यालय देवरी येथे निवेदन देण्यात आले। दिवाळीचा सण तोंडावर आला असताना या महाविकास आघाडी सरकारनं शेतकऱ्यांसाठी सुरू असलेली धान खरेदी केंद्र आदिवासी विकास विभाग अजूनपर्यंत त्यांनी सुरू केलेलं नाही, ते त्यांनी ताबडतोब सुरू करावं